अध्याय 18 श्री गणेशाय नमः। स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी, ऐसा प्रश्न सेवेकरी करिता ते समर्थांते। तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असते सांप्रत परी एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना। जेव्हा येईल आमुच्या मानसी त्या समयी मोर पांखरासी अधिकारी नेमू गादीसी, चिंता तुम्ही न करावी। मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा, रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती। आमच्या पाऱ्याची विट जतन करावी नीट, वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागोनी। लपवणी ठेविले विटेसी ती दिली पाहिजे आम्हासी, याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना। असो स्वामी सुताचा भ्राता कोकणांत राहत होता। स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळलेता। तो केवळ अज्ञान, दादा तयाचे अभिनाम, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला। काकूबाईंनी तयासी आणविले आपणांपासी, एके दिवशी समर्थांसी दादा प्रती दाखविले। समर्थ बोलले बाईसी, 4 वेळा जेऊ घालायासी, आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको। त्याप्रमाणे बाई करिता दादासी झाली आरोग्यता। समर्थांची कृपा होता रोग कोठे राहील। केजगाव मोगलाईंत तेथे नानासाहेब भक्त, त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले। श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापाव्या मठांत, या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे। ते म्हणते काकूबाईसी, पादुका स्थापन करायासी तुम्ही पाठवा दादासी, समागमे आमुच्या। बाई म्हणे तो अज्ञान, तशांत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागी। समर्थ व्रत ऐकून म्हणती द्यावे पाठवून, बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी। समर्थ पुनश्च बाईसी बोलले, त्यांत तुमचे काय गेले, आम्हासी दिसेले जे भले तेच आम्ही करू की। शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती। पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी। पुढे सेवकरां सांगती त्यासी मुंबईस पाठविती। ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी। दादासी करुणी गोसावी मुंबईची गादी चालवावी। स्वामी सुताची यास द्यावी कफनी झोळी निशान। ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती दिवस निशी, गोसावी होऊनी गादीसी चालवावे आपण। दादा जरी अज्ञान होता तरी एशा गोष्टी करिता नकार म्हणायची सर्वथा। न रुचे चित्ता त्याची यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करुणी। शेवटी दादासी मुंबईहून अक्कलकोटा पाठविले। समर्थ एशा समयासी आज्ञा केली भुजंगासी, घेऊनी माझ्या पादुकांसी मस्तकी ठेव दादाच्या। मोर्चेले आणून सत्वर, धरा म्हणती त्यावरी, आज्ञेप्रमाणे सेवेकरी करिता ती तैसेच। श्रींच्या पादुका शिरी पडता उपरेती झाली त्याच्या चित्ता। हृदयी प्रगटला ज्ञानसविता, अज्ञान गेलेले अंते। धन्य गुरूंचे महिमान, पादुका स्पर्श करून जहाले तत्काळ ब्रह्मज्ञान। काय धन्यता वर्णावी। असो दादाची पाहुणी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती, म्हणे समर्थ दादा प्रती वेड खचेत लाविले। ती म्हणे जी समर्था, आपण हे काय करिता, दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणोनी। समर्थ बोलले तियेसी, जे बरे वाटेल आम्हासी तेची करू या समयासी, व्यर्थ बडबड करू नको। काकूबाई बोले वचन, एकासी गोसावी बनवून टाकिले आपण मारून, इतुकेची पुरे झाले। ऐकोन एशा वचनाला समर्थांसी क्रोध आला। घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर। काकूबाईने आकांत करुणी मांडीला अनर्थ, नाना अपशब्द बोलत भाळपिटीत स्वहस्ते। परी समर्थ त्या समयी लक्ष तियेकडे दिले नाही। दादासी बनविले गोसावी, कफनी झोळी अर्पिली। दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठविती भिक्षेसी। ते पाहुणी काकूबाईसी दुःख झाले अपार। समर्थांसी हसू आले, अधिकची कौतुक मांडिले। दादासी जवळ बोलाविले, काय सांगितले तयासी। अनसुया तुझी माता, तिजपाशी भिक्षा माग आता, अवश्य म्हणून तत्वता जननी जवळ पातला। ऐसे बाईनी पाहुणी क्रोधविष्ट अंतकरणी, म्हणे तुझी हे करणी लोकापावदा कारणे। एकोणी मातेची उक्ती दादा तेज प्रती बोलती, ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासोनी। पुत्राचे एकोण वचन उदास झाले तिचे मन। असो दादा गोसावी होऊन स्वामी भजने रंगले। काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी। स्वामी सुताच्या गादीवरी बसोनी संस्था चालविली। इतिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत। सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय गोडहा। श्रीरस्तु शुभम भवतु। श्री स्वामी समर्थ।